134, 166, 200, त्यानंतर 236. तर पुढं काय येणार तर आपल्याला असं लक्षात येते या ठिकाणी क्रमाने इथं 32, इथं 34, या ठिकाणी 36, या ठिकाणी अशी 38. असे जर का आपण जोडतो म्हटलं, याच्यात जर 38 जोडतो म्हटलं 236 प्लस 38, 8 आणि 6 14, 4 हातचा 1 3 3 6 आणि 7 म्हणजे येणार 274. म्हणजे पर्याय क्रमांक 2 274. प्रश्न क्रमांक 52 आपल्याला दिलेला आहे डाईसचा म्हणजेच पाशाचा प्रश्न आहे. समजा अशा प्रकारे हा डाईस इथं तयार केलेला आहे. तर याच्यात अंक दिलेले आहे अल्फाबेट P, Q, R, S, T, या ठिकाणी दिलेला आहे U. मग आता याच्यावरून आपल्याला काय करावं लागेल, पहिले याच्यावरून विरुद्ध अंक काढायला लागेल. विरुद्ध अंक नेहमी लक्षात ठेवा की विरुद्ध अल्फाबेट किंवा विरुद्ध अंक तेच असतात ज्याची जे रेष आहे ते दुसऱ्या कोणत्या समजा अल्फाबेटच्या कॉलमला लागलेली नाही आहे ते त्याचे विरुद्ध असते. म्हणजे समजा पीले लागून कोण आहे Q आहे आणि पीले लागूनच लगे कोण आहे T आहे. म्हणजे पीच्या विरुद्ध Q आणि T होणार नाही. म्हणजेच मग आता पहा बाहेरचे विरुद्ध असते म्हणजे Tच्या विरुद्ध या ठिकाणी काय होणार U. त्यानंतर या ठिकाणी आपण म्हणू Qच्या विरुद्ध काय होणार S, Qच्या विरुद्ध या ठिकाणी काय होणार S, आणि मग Pच्या विरुद्ध काय होणार या ठिकाणी R. म्हणजे Pच्या विरुद्ध काय होणार या ठिकाणी R. मग आपल्याला दिलेलं आहे SPT, ठीक आहे, SPT, त्यानंतर QRT, त्यानंतर QUR, त्यानंतर RSU. तर दिलेल्या आकृतीमध्ये पुढीलपैकी कोणता योग्य ठोकळा तयार होईल. मग एकमेकाच्या विरुद्ध ते कधीच सोबत येणार नाही. म्हणजे पहा TU कुठं सोबत आहे काय, TU नाही आहे कुठं. QS कुठं सोबत आहे काय, QS सुद्धा सोबत नाही आहे. PR कुठं सोबत नाही, कोणताच इथं विरुद्ध असताना हे सोबत नाही आहे. ठीक आहे, कोणताच विरुद्ध असताना सोबत नाही आहे. म्हणजे ते सगळ्याच्या चारी या ठिकाणी इथं ठोकळा तयार होणार. म्हणजे पर्याय क्रमांक 2 A, B, C आणि D. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपल्याला 53 दिलेला आहे AJS GPY प्रश्नार्थ चिन्ह SBK YHQ. त्यानंतर ABCDEFGH म्हणजे +4. मग पुन्हा याच्यात जर आपण समोर का 4 प्लस करतो म्हटलं तर या ठिकाणी ABCD GHIJKLM. ठीक आहे, मग इथं J पासून कोणता आहे P, JKLMNP. इथं किती प्लस आहे, पुन्हा 4 प्लस आहे. मग इथे पुन्हा 4 प्लस कर. मग असं करत जर करतो म्हटलं VMVE, पर्याय क्रमांक 2 MVE येणार. 54 साईचा जन्म 1 जून 2015 रोजी झाला. तर 1 जून 2015 रोजी या ठिकाणी कोणता वार होता, सोमवार होता. मग आता 15 नंतर 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27 आणि 28. म्हणजे 13वा वाढदिवस पाहिजे. 16 आणि 15 नंतर 16, 17 म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. मग सोमवार नंतर इथं 1 जून आहे. मग इथं 16 आला म्हणजे लीप वर्ष आहे. सोमवार नंतर या ठिकाणी कोणता येणार, मंगळवार नंतर बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. ठीक आहे, शनिवार नंतर इथं या ठिकाणी कोणता येणार, सोमवार, कारण की इथं 20 मध्ये काय लागलं, लीप सोमवार. मग इथं मंगळवार, इथं बुधवार, इथं गुरुवार, गुरुवार नंतर इथं काय येणार, मग पुन्हा एक शनिवार, कारण की लीप लागला शनिवार. इथं रविवार, इथं सोमवार, इथं मंगळवार, इथं पुन्हा लीप लागलं म्हणजे इथं या ठिकाणी कोणता आहे, गुरुवार. म्हणजे त्याचा वाढदिवस कधी येणार, गुरुवारी. परंतु किती सोमवार लागणार, तर हा 1 सोमवार, त्यानंतर हा 1 सोमवार, म्हणजेच गुरुवार 2 लागणार आणि आपला सोमवार 2 लागणार आणि गुरुवारी त्याचा वाढदिवस होणार. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 55. प्रश्न क्रमांक 55 आपल्याला दिलेला आहे. दिलेल्या शब्दामध्ये पर्यायामधून कोणता शब्दकोश पुढील प्रमाणे तयार होणार. तर शब्दकोश पुढील प्रमाणे तयार पाहिजे. SOUND, त्यानंतर SOCKS, त्यानंतर SHOCK, त्यानंतर SHARP, त्यानंतर SHOOKER. समजा हे आपल्याला एवढे अल्फाबेट दिलेले आहेत. तर पर्यायामधून शब्दकोशानुसार कोणता क्रमांक येणार म्हणते. मग आता या ठिकाणी प्रश्न असा असते की अल्फाबेट बोलताना जो पहिला येणार अल्फाबेट त्याचा पहिले क्रमांक लागते, ज्याचा अल्फाबेट नंतर येणार त्याचा नंतर क्रमांक लागते. मग या ठिकाणी यस तर प्रत्येक ठिकाणी आहे. मग ABCD म्हणताना ABCDFGH MNO इथं आला. ठीक आहे, इथं कोणता आला, O आला. तर या ठिकाणी येतात पहिला क्रमांक जर आपण लावतो म्हटलं ABCD तर अल्फाबेट ABCD बोलताना या ठिकाणी पहिले ओच्या अगोदर काय येणार, एन प्रत्येक ठिकाणी एन आहे. मग इथं O आहे, A आहे, O आहे. मग नंतर कोणता येणार, अल्फाबेट म्हणताना पहिले ठिकाणी A येणार, म्हणजे याचा क्रमांक लागणार पहिले.
त्यानंतर ओ ओ इथं आहे, मग इथे ओ आहे, इथे ओ आहे, मग इथे ओ आहे, मग इथं कोण आहे सी आहे चौथ्यावर, इथं कोण आहे ओ, म्हणजे हा कोण येणार दुसऱ्या क्रमांकावर. त्यानंतर हा कोणता येणार तिसऱ्या क्रमांकावर. त्यानंतर या ठिकाणी हा सी आहे सी एस ओ त्यानंतर इथं यू आहे, इथं सी आहे, म्हणजे सी यूच्या अगोदर येते, म्हणजे याचा क्रमांक येणार चौथा आणि याचा क्रमांक येणार पहिला. म्हणजे या ठिकाणी क्रमांक लागणार 4 3 5 2 1. 4 3 5 2 1 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 4 3 5 2 1. प्रश्न क्रमांक 56 दिलेला आहे. एफ चिन्ह एन आणि यू चिन्ह डी अशा प्रकारे ला निश्चितपणे सत्य करणारे शब्दात रिकामी जागेवर कोणते संख्येतील क्रमशः अंक हे येणार म्हणते चिन्ह येणार. तर बा इथं दिलेलं आहे चिन्ह, पहिलं चिन्ह दिलेलं आहे, समजा अशा प्रकारे हे चिन्ह दिलेलं आहे. त्यानंतर पुढील चिन्ह अशा प्रकारे आहे, त्यानंतर पुढील चिन्ह अशा प्रकारे आहे, आणि चौथा आहे यापैकी नाही. मग आता ना एफ एन एन आणि यू एन डी या ठिकाणी बरोबर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर आपण या ठिकाणी जर शब्द जर पाहतो म्हटलं तर आपल्याला दिलेला शब्द रिकाम्या जागी संख्येत येणार, म्हणजे आता शब्दच नाही दिलेला आहे ना. पहा आता एफ आणि एन, आता एफ पासून जर का आपण या ठिकाणी एन पर्यंत जातो म्हटलं, एफ पासून एन पर्यंत जातो म्हटलं तर दोन्ही जे आहे चिन्ह समजा ह्या बाजून दिलेले आहे, आणि दोन्ही चिन्ह ह्या बाजूने चिन्ह फक्त एक ह्याच ठिकाणी आहे, म्हणून पर्याय क्रमांक काय येणार दुसरा येणार. कारण या ठिकाणी हे विरुद्ध चिन्ह आणि या ठिकाणी सुद्धा काय आहे दोन समजा इकडच्या दिशेने पण एक विरुद्ध चिन्ह आहे, म्हणजे हे येणार नाही. आता या ठिकाणी जर का आपण विचार करतो म्हटलं तर आपल्याला पाहिजे अनुसार या दिशेने चिन्ह पाहिजे, तर या ठिकाणी आहे म्हणून पर्याय क्रमांक काय येणार 2 बरोबर येणार. त्यानंतर एका छायाचित्रातील पुरुषाला पाहून एक महिला सांगत आहे की त्याच्या भावाचा वडील माझ्या आजोबाचा एकुलता एक मुलगा आहे. तर त्या महिलेचे त्या छायाचित्राच्या पुरुषाशी नाते काय? पहा छायाचित्रातील पुरुषाला पाहून महिला म्हणाली, पहा हे छायाचित्रामधील पुरुषाला पाहून एक महिला म्हणाली, म्हणते एक महिला म्हणाली सांगत आहे की त्याच्या भावाचा वडील, याच्या भावाचा म्हणजे याला एक भाऊ आहे, ठीक आहे, याचे जे भावाचे जे वडील आहे या ठिकाणी वडील, याच्या भावाचे वडील हे माझ्या आजोबाचा एकुलता एक मुलगा, माझा आजोबा म्हणजे माझ्या आजोबाचा एकुलता एक मुलगा कोण येणार याचे वडील येणार आहे. तर त्या महिलाच्या माझ्या आजोबाचा एकुलता एक मुलगा म्हणजे म्हणण्याचा अर्थ कोणाचे हिचे हे कोण झाले वडील झाले, आणि हिचा हा कोण झाला मग या ठिकाणी भाऊ झाला, म्हणजे हिची हे कोण झाली बहीण झाली. म्हणजे पर्याय क्रमांक 1. तर त्या पुरुषाचे नाते काय, त्या पुरुषाचे नाते काय येणार यमशी, म्हणजे त्या महिलेशी काय येणार बहीण. प्रश्न क्रमांक 58. एका रांगेतील ए हा डावीकडून 10व्या क्रमांकावर आहे. जर इकडून विचार करतो म्हटलं तर ए हा डावीकडून 10व्या क्रमांकावर आहे आणि बी हा उजवीकडून 12व्या क्रमांकावर आहे. त्यांच्या मधात या ठिकाणी किती व्यक्ती आहे, म्हणजे 3 व्यक्ती. तर त्या रांगेत कमीत कमी विद्यार्थी किती, शब्द काय वापरलेला आहे कमीत कमी. तर मग आता कमीत कमी जर का शब्द असणार तर आपल्याला सोडताना कसं करावं लागेल, सगळ्याची बेरीज करा. तर डावीकडून 10वा, उजवीकडून 12वा आणि मधात 3 व्यक्ती, यांच्या सगळ्याची बेरीज जर करतो म्हटलं 12 आणि 3 15, 10 किती होणार या ठिकाणी 25. आता कमीत कमी शब्द वापरला तर मधात जे व्यक्ती आहे त्या मधातल्या संख्येची दुप्पट करायची, 3 दुनी 6, 6 + 2 8, याची वजा करायची, 25 मधून 8 गेले किती उरले 17. म्हणून कमीत कमी व्यक्ती जर का विचार करतो म्हटलं या ठिकाणी व्यक्ती किती येणार 17. कमीत कमी म्हटले तर 17 येणार, ठीक आहे. 17 जर आपल्याला कमीत कमी म्हटलं तर हे सूत्र वापरायचं, सगळ्यांची बेरीज मधल्या संख्येची दुप्पट प्लस 2 हे करायचं, एकूणमधून वजा, म्हणजे तुम्हाला काय भेटणार कमीत कमी संख्या भेटणार. म्हणजे याचं उत्तर काय पर्याय क्रमांक 4 17. 59. प्रश्न क्रमांक 59 दिलेला आहे. 1 2 4 5 7 2 9 6 7 3 4 1 6 6 9 8 4 7 6 1 7 3 4 9 7 असे एकूण किती अंक आहे की ज्याच्या लगेच अगोदर एक वर्ग संख्या आहे आणि लगेच नंतर एक विषम वर्ग संख्या आणि विषम. आता एक वर्ग संख्या पण इथं विषम नाही आहे, त्यानंतर एक हे वर्ग संख्या आहे पण हे विषम, हे वर्ग संख्या आहे इथं विषम आहे म्हणजे झाली 1. त्यानंतर हे वर्ग संख्या आहे परंतु इकडे विषम नाही आहे, हे वर्ग संख्या परंतु इथं सम आहे. त्यानंतर हे वर्ग संख्या आहे इथं काय विषम आहे म्हणजे झाले 2, ठीक आहे. त्यानंतर हे वर्ग संख्या म्हणजे एकूण किती येणार लगेच नंतर हे विषम आहे, ठीक आहे. एक वर्ग संख्या आहे आणि विषम आहे, ठीक आहे. झाले 3 वर्ग संख्या विषम, वर्ग संख्या विषम, वर्ग संख्या विषम नाही आहे. त्यानंतर वर्ग संख्या विषम, हे वर्ग संख्या 4 वर्ग संख्या 2, हा 4 वर्ग संख्या परंतु इकडे विषम नाही आहे, एक वर्ग संख्या इकडे विषम आहे, हे वर्ग संख्या आणि विषम म्हणजे एकूण किती जोड्या पडणार 4 जोड्या पडणार, म्हणजे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 60. खालील मालिकेतील मालिका पूर्ण करा म्हणते. मग या ठिकाणी 5 20 100 आणि 600
इथं 4 पट केली आहे, इथं 5 पट, इथं 6 पट, इथं 7 पट, म्हणजे किती येणार 4200, म्हणजे पर्याय क्रमांक 3 4200. प्रश्न क्रमांक 63 इथं दिलेलं आहे 24, 41, 15, 23, 39, 18, 28, प्रश्नार्थक चिन्ह या ठिकाणी 9. तर इथं आपल्याला असं लक्षात येते की इथं जे कॉलम दिलेले आहे या ठिकाणी यांची जी बेरीज आहे 80 आहे. मग पहा 5 आणि 5 10 ची 0 हात चालले 1 4 5 6 7 आणि 1 8, म्हणजे याची बेरीज 80. इथे सुद्धा बेरीज 80 आली पाहिजे, याची सुद्धा बेरीज 80, इथं सुद्धा बेरीज 80 आली पाहिजे. पण या ठिकाणी आपण जर 43 जर का आपण ठेवले तर या ठिकाणी 80 येते. 9 आणि 3 12 आणि 8 ची 0, 12 आणि 8 ची 20, हात चालले 2 2 आणि 2 4 आणि 8 4 आणि 4 8, म्हणजे किती येणार 80. हां. प्रश्न क्रमांक 64, एक्स हा आठवडा एक्स मध्ये किती दिवसात असणार. एक्स हा आठवडा आणि एक्स मध्ये किती दिवस असणार. एक्स हा काय म्हणते आठवडा, एक्स हा आठवडा आणि एक्स दिवस म्हणजे किती दिवस असणार असं तिचं म्हणणं आहे. मग एक्स हा आठवडा म्हणजे आपल्याला समजा उदाहरणार्थ म्हटलं की समजा 2 आठवडे 2 आठवडे 2 दिवस 2 आठवडे 2 दिवस म्हणजे किती दिवस होणार. एकूण तर म्हणतो 2 आठवडे म्हणजे 7 गुणेला 2 म्हणजे 14 प्लस 2 म्हणजे किती होणार या ठिकाणी 16 दिवस. मग एक्स आठवडा म्हणजे आठवड्यात एकूण दिवस किती असते 7, आणि हा एक एक्स्ट्राचा दिवस 7 आणि 1 किती झाले 8, म्हणजे दिवस किती होणार 8x, म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार 2 8x. प्रश्न क्रमांक 65 4 ते 5 दरम्यान मिनिट काटा तास काटा 0 अंशाचा कोण किती वेळा होणार. पहा प्रश्न क्रमांक 65 4 ते 5 दरम्यान. आता याच्यासाठी एक सूत्र सुद्धा आहे की 11/2 मिनिटं वजा 30 गुणेला तास, अशा प्रकारे सुद्धा इकडे कोण. मग अशा प्रकारे न करता पहा एक शॉर्टकट पहा. तर इथं 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 1 11. ठीक आहे. मग आता आपल्याला या ठिकाणी काय काढायचं आहे 4 ते 5. इथं 4 ते 5 दरम्यान मिनिट काटा सेकंद काटा किती वाजता एकमेकाच्या दरम्यान येणार म्हणते. मग आता या ठिकाणी 4 ते 5 म्हणतात आपण काय करायचं सुरुवातीला 4 वाजून द्यायचं. मग आता 0 अंशाचा कोण म्हणजे एकावर एक काटा, म्हणजे हा मिनिट काटा 4 वर कधी येणार असं तिचं म्हणणं आहे. तर मिनिट काटा 4 वर येणार 20 मिनिटानंतर. मग इथं लक्षात ठेवायचं 20 मिनिटं गुणेला 12/11. 12 ने 20 गुणतो म्हटलं 240/11, आणि 240 जर का आपण 11 जर का भागतो म्हटलं तर 21.9/11 मिनिटं येणार. मग किती वाजून, तर पहिला तास कळायचा 4, म्हणजेच 4 वाजून 21.9/11 मिनिटं, म्हणजे पर्याय क्रमांक 4. हे जे प्रश्न सोपे आहे ते राहू देतो, जे प्रश्न किचकट गेले किंवा थोडे कठीण वाटते ते सांगतो. प्रश्न क्रमांक 67, जर दक्षिण पूर्व दिशा पश्चिम दिशा असेल, जर दक्षिण पूर्व समजा आपण या ठिकाणी दिशेचा विचार करतो म्हटलं तर उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. जर दक्षिण पूर्व ही दिशा पश्चिम असणार म्हणते, म्हणजे दक्षिण पूर्व ही दिशा पश्चिम असणार, म्हणजे हे दिशेला आपण पश्चिम दिशेला नेलं म्हणजे आपण घड्याळीच्या दिशेने किती गेलो 135 अंश. ठीक आहे. त्यानंतर दक्षिण पश्चिम दिशा ही उत्तर दिशा असणार. दक्षिण पश्चिम म्हणजे हे, दक्षिण पश्चिम ही उत्तर दिशा असणार, म्हणजे ही पुन्हा आपण घड्याळीच्या दिशेने 135 अंशावर गेलो. तर पश्चिम दिशा काय असणार, पश्चिम दिशेला पुन्हा 135 अंश नाही, म्हणजे हे काय असणार उत्तर पूर्व, म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर पूर्व. प्रश्न क्रमांक 68, एका बागेत 5 झाडं आहेत. नारळाच्या झाडाच्या शेजारी लिंबाचं झाड आहे. नारळाच्या शेजारी कोणाचं आहे म्हणते लिंबूचं झाड आहे म्हणते. त्यानंतर पेरूचे झाड सर्व झाडाच्या मधोमध आहे. पेरूचं झाड सर्व झाडाच्या मधोमध समजा आपण इथं घेऊन पाहिलं. नारळाच्या डावीकडे कोणतेही झाड नाही, नारळाच्या डावीकडे कोणतेही झाड नाही, म्हणजेच आपण या ठिकाणी पेरूचं झाड घेऊ. नारळाच्या डावीकडे कोणतं नारळाचं झाड कोणत्यात आहे. चिकूचे झाड पेरू व आंब्याच्या झाडाच्या मधात आहे. पेरू व आंब्याच्या मधात, पेरू व आंबा याच्या मधात काय म्हणते चिकूचं झाड आहे. तर मात्र लिंबाच्या झाडाच्या जवळचा झाड कोणतं नाही. लिंबाच्या झाडाचं नारळ आहे आणि पेरू आहे, म्हणजे कोणतं नाही आहे. तर मग या ठिकाणी आंबा नाही आहे, म्हणून पर्याय क्रमांक कोणतं झाड शेजारी एकच झाड आहे म्हणते कोणाच्या, मात्र लिंबाचे झाड चिकूच्या झाडाजवळ नाही. तर यावरून कोणत्या झाडाच्या शेजारी एकच झाड आहे. कोणत्या झाडाच्या शेजारी म्हणजे पेरूच्या झाडाच्या शेजारी काय एकच झाड आहे, म्हणजे कोणतं आंबा. ठीक आहे, कारण की नारळ तर ऑप्शनमध्ये दिलेलं नाही आहे. नारळ जर ऑप्शनमध्ये असतं तर मग नारळही आलं असतं, कारण की लिंबूच्या बाजूला नारळ आहे. या ठिकाणी काय येणार आंबा, पर्याय क्रमांक 1 काय येणार आंबा. प्रश्न क्रमांक 89, जर सगळ्यात मोठ्या संख्येत शतक अंक सर्वात लहान संख्येत 1000 अंक जोडल्यास परिणाम काय येणार. सर्वात मोठ्या संख्येच्या शतक अंक म्हणजे 8 3 4 7 5 4 8 6
9627 4913 8421 6418. सगळ्यात मोठ्या संख्येचा शतक अंकाला व सर्वात लहान संख्येच्या एकक अंकाला. सगळ्यात मोठी संख्या या ठिकाणी कोणती आहे? शतक. एक दशक शतक म्हणजे काय येणार? 6. सर्वात लहान कोणता? 1000 अंक म्हणजे इथं काय येणार? 4. यांची काय म्हणते? परिणाम काय येणार? परिणाम काय येणार? 10 म्हणजे पर्याय क्रमांक 2 10. त्यानंतर प्रश्न क्रमांक 75. परिमेय संख्या प्लस अपरिमेय संख्या. मग पहा या ठिकाणी आपल्याला म्हटलं आहे परिमेय संख्या प्लस अपरिमेय संख्या. मग परिमेय संख्या तुम्हाला माहित पाहिजे. परिमेय संख्या म्हणजे मोजता येणाऱ्या सर्व संख्येला आपण परिमेय संख्या म्हणतो. त्या आपण समजा अपूर्णांकाच्या स्वरूपात लिहू शकतो, पूर्णांकाच्या स्वरूपात लिहू शकतो. परिमेय संख्या समजा 2 हे परिमेय झाली. अपरिमेय संख्या म्हणजे ज्या संख्येचा वर्गमूळ बाहेर काढता येत नाही त्या संख्येला आपण काय म्हणतो? अपरिमेय संख्या म्हणतो. म्हणजे समजा वर्गमुळात 2. मग याची जर का आपण बेरीज केली तर 2 वर्गमुळात 2 म्हणजे ही सुद्धा काय एक अपरिमेय संख्या आहे. मग परिमेय संख्या अधिक अपरिमेय संख्येची बेरीज केली तर या ठिकाणी काय भेटते? नेहमी अपरिमेय संख्या भेटते. पर्याय क्रमांक 1 अपरिमेय संख्या. प्रश्न क्रमांक 76 पुढील की कोणते कथन आवृत्ती दशांश बद्दल बरोबर आहे? मग आवृत्ती दशांश अपूर्णांक म्हणजे आपण काय म्हणू? म्हणजे जो अंक पुन्हा पुन्हा आवृत्ती दशांश अपूर्णांक. आवृत्ती दशांश अपूर्णांक म्हणजे आता काय होतं? परिमेय संख्या आपण अंश छेदाच्या स्वरूपात लिहितो. जर या ठिकाणी मी 3/2 लिहिले तर या 3/2 म्हणजेच इथं 1 पॉईंट, पुन्हा इथं काय उरला 1. ठीक आहे. आता 3/2 नाही, समजा आपण आवर्ती पाहिजे म्हणजे पुन्हा पुन्हा आला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी समजा 5 समजा या ठिकाणी 3 लिहिलं तर 5 5 उरले किती? 2. म्हणजे 5 असा चालला पुन्हा याला लिमिट नाही आहे. म्हणजे कसं आहे? हे आवर्ती आहे. म्हणजे परिमेय संख्या हे कशा असते? म्हणजे याला काय म्हणतो? म्हणजे आता पुन्हा तोच अंक येतो त्याला काय म्हणतो? आपण परिमेय संख्या म्हणतो. आता तुम्हाला सांगितलं आपण परिमेय संख्या अंशछेद आणि पूर्णांकाच्या स्वरूपात सुद्धा लिहू शकतो. याच्या खाली काही नाही म्हणजे काय? 1 आहे. म्हणजेच आपण याला आपण अंश आणि छेद या स्वरूपात सुद्धा लिहू शकतो. परिमेय आणि पूर्णांका स्वरूपात सुद्धा लिहू शकतो. म्हणून प्रश्न क्रमांक 76चं उत्तर येणार आवर्ती दशांश अपूर्णांकाबद्दल बरोबर उत्तर. म्हणजेच आवर्ती दशांश अपूर्णांक हे नेहमी कशा संख्या असतात? परिमेय संख्या असतात. अपरिमेय तर नाहीच आहे. म्हणजे याचा वर्गमूळच निघत नाही, त्याला आपण भाग कुठून देणार आहे? त्यानंतर कधीच परिमेय नाही, याचा चुकीचा पूर्ण संख्या नाही. पूर्ण संख्या म्हणजे काय? समजा 4 5 आहे पूर्ण संख्या. हे याच्यातही पुन्हा आवृत्ती होऊन आली. म्हणून फक्त आवृत्ती कोणाची होते? परिमेय संख्याचीच होते. म्हणून पर्याय क्रमांक 1 नेहमी कशा असतात? परिमेय संख्या असतात. सत्याहत्तर. 80 मीटर बाजू असणाऱ्या चौरसाकृती बागेभोवती 4 पदरी तारेची कुंपण घालण्यासाठी किती मीटर तार लागणार? मग पहा आता 80 मीटर बागे आहे, इथं 80 मीटर आहे. मग चारही जर ठिकाणी जर विचार करतो म्हटलं, ही 80 मीटर, ही 80 मीटर आणि हे 80 मीटर. म्हणजे एक पूर्ण जर जर पाहतो म्हटलं, पूर्ण जर परिमिती जर याची पाहतो म्हटलं तर 80 म्हणजे 8 किती 320 असे 4 पदरी कुंपण बनलेले किती लागत? 4 न. तर याला जर का गुणाकार करतो म्हटलं इथे किती? 1280 मीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 78. आईचे व मुलीच्या आजचे वयाचे गुणोत्तर 7 यास 4 आहे. 4 वर्षापूर्वी त्यांचे गुणोत्तर 9 यास 1 होते. तर आजपासून 4 वर्षानंतर त्यांचे वय किती? मग पहा पहिले गुणोत्तर 4 यास 1 होते. 4 वर्षापूर्वी किती झाले? 19 यास 1. ठीक आहे. मग आपण या ठिकाणी काय करतो? दुसऱ्या गुणोत्तरातलं अंतर म्हणजे या ठिकाणी आले 18 गुणेला त्यानंतर 4 वर्षापूर्वी गुणोत्तर म्हणजे इथं 4 वर्ष म्हणजे वाढ किंवा घट. मग तिरपा गुणाकार 7 1 7 19 - 7 म्हणजे या ठिकाणी किती? 12. 4 1 12 3 6 12 म्हणजे इथे x बरोबर किती भेटलं आपल्याला? 6. तर 4 वर्षानंतर आज वय किती येणार? 7 6 42 आणि 4 वर्षानंतर 42 आणि 4 किती येणार? 46. पर्याय क्रमांक 3 46 वर्ष येणार. प्रश्न क्रमांक 79. अनिरुद्ध 48 किलोमीटर प्रति तास या वेगाने 48 किलोमीटर 12 किलोमीटर प्रति तास या वेगाने म्हणजे 48 किलोमीटर 12 किलोमीटर प्रति तास या वेगाने 12 1 12 12 12 चौक 48 म्हणजे 4 तासात पार करते. त्यानंतर 52 किलोमीटरचे अंतर 13 किलोमीटर प्रति तास या वेगाने 13 चौक 12 म्हणजे ही पुन्हा 4 तास लागते. आणि 120 किलोमीटरचे अंतर 15 किलोमीटर प्रति तास या वेगाने तर इथं 15 ते 120 दिले किती तास लागते? 8 तास लागते. मग आपण काय म्हणू? मग आता सरासरी वेग पाहिजे. मग आता या ठिकाणी काय म्हणणार? अंतर भागेला वेळ बरोबर काय भेटणार आपल्याला? वेग भेटणार. मग अंतर जर का विचार करतो म्हटलं तर या ठिकाणी 48
त्यानंतर 52 आणि या ठिकाणी 120 याची बेरीज 0 हातचाला 1, 5 आणि 5 10 2 12 हातचाला 1 म्हणजे किती होणार आहे 220. 220 भागेला 8 आणि 4 12 आणि 4 16. ठीक आहे. इथं 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 पंचे 20, 4 जर का पुन्हा या ठिकाणी भागतो म्हटलं तर 4 1 4 3 उरले, 1 मिनटं 55, 4 1 4 1 उरला, 4 3 12 3 उरले, 4 7 28 2 उरले, 4 5 म्हणजे 13.75 किलोमीटर प्रति तास वेग येणार. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 80. माधवचा मासिक पगार 24,000 रुपये आहे. माधवचा जो मासिक पगार आहे या ठिकाणी 24,000 रुपये आहे. त्यानंतर दरमहा तो घर भाड्यावर 7,500 रुपये व 3,500 रुपये खर्च करतो. उर्वरित रक्कम त्याची मासिक बचत आहे. 7,500 व 3,500 रुपये खर्च करतो. 7,500 व 3,500 रुपये समजा तो खर्च करून आला म्हणजे झाले 8 आणि 3 11,000 रुपये. समजा या ठिकाणी याचे 8 आणि 3 12,000 रुपये, 5 8 8 आणि 3 11,000 रुपये या ठिकाणी काय होणार त्याचे खर्च झाले. मग आता 11,000 रुपये जर याच्यातले समजा त्याचे खर्च होऊन आले तर त्याची बचत किती झाली या ठिकाणी 13,000 रुपयाची बचत होऊन आली. मग उर्वरित रक्कम मासिक बचत करतो. वाढदिवसानिमित्त तो आपला संपूर्ण मासिक बचत खर्च करतो. वाढदिवस ज्या दिवशी वाढदिवस आला म्हणजे 12 महिन्यातून एक वेळा वाढदिवस येते आणि ज्या महिन्यात त्याचा वाढदिवस आला तो पूर्ण जे रक्कम आहे बचत केली तो खर्च करते. परंतु वाढदिवसाचे जो महिना येणार तो महिन्याच्यातून काय करावं वजा म्हणजे एकूण किती महिन्याची रक्कम तो खर्च करते 11 महिन्याची. दर महिन्याला बचत किती 13 म्हणून 13,000 गुणिले काय होणार 11 म्हणजे किती येणार 1,43,000 रुपये तो खर्च करते. कारण की ज्या महिन्यात वाढदिवस आला त्या महिन्यात तो बचत नाही करणार ना, त्या महिन्यात काय करणार तो वाढदिवस साजरा करणार म्हणजेच एकूण 11 महिन्याची जी बचत आहे तो खर्च करणार. दर महिन्याला बचत आहे 13,000, 13,000 गुणिले 11 म्हणजे 1,43,000 रुपये तो खर्च करणार. पण पर्याय क्रमांक 4. A घंटा 18 मिनिटानंतर, B घंटा 24 मिनिटानंतर, C घंटा 30 मिनिटानंतर वाजते. पहिली घंटा 6:30 वाजला सोबत वाजली असेल तर ती कोणत्याही वेळी तिसरी वेळ सोबत वाजणार. मग या ठिकाणी याचा लसावी काढायला लागणार. तर 18 30 आणि 24 याचा एलसीएम किती येणार या ठिकाणी 360. 360 आता प्रत्येक ठिकाणी मिनिटं आहे म्हणजे तर तासात बोलतो म्हटलं म्हणजे भागेला 60 म्हणजे इथं किती येणार 6 तास. 6 तासानंतर पुन्हा ते घंटा वाजणार म्हणजे इथं पहिली 6:30 वाजली, नंतर दुसरी कितीले वाजणार 12:30. तिसरी घंटा म्हणते म्हणजे पुन्हा 6:30 वाजणार म्हणजेच पर्याय क्रमांक 1 येणार संध्याकाळी 6:30 म्हणजे 30 PM. पुन्हा प्रश्न क्रमांक 82. एक्स व वाय समचलनात आहे. जर एक्स बरोबर या ठिकाणी 40, वाय बरोबर 24, एक्स बरोबर 60 तर वाय बरोबर किती. आता समचलन म्हटलं समचलन म्हटलं तर नेहमी भागाकारात क्रिया करायची आणि या ठिकाणी व्यस्त चलन म्हटलं तर नेहमी क्रिया कशात होणार गुणाकारात क्रिया. आता आपले समचलनात म्हटलं तर भागाकार क्रिया होणार म्हणजेच x/y बरोबर x/y. मग x किती आपल्याजवळ 40/24 बरोबर 60/y आपल्याला कारण की y काढायचा आहे. मग तिरपा गुणाकार 40 गुणेला y बरोबर 60 गुणेला 24 भागेला 40. 0 0 कटला 4 × 24 6 6 36 म्हणजे y बरोबर किती येणार 36. पर्याय क्रमांक 3 36. 85. दोन संख्येचा गुणाकार 1280 आहे, त्यांचा मसावी 4 आहे तर रसावी किती. मग या ठिकाणी काय येणार गुणाकार ठीक आहे ह्या किती म्हणते 1280 त्यांचा मसावी बरोबर किती या ठिकाणी 4 तर लसावी किती म्हणजेच 1280 भागेला काय होणार 4. 4 × 12 4 2 8 म्हणजे किती 320. त्यानंतर 27ची 12 पट 27ची 12 पट ही 36च्या किती पट आहे म्हणजे इथं 12 त्रिक 36 3 9 27 म्हणजे किती पट 9 पट येणार. त्यानंतर प्रश्न क्रमांक 87. बाभूळ गावची लोकसंख्या एका वर्षात 10% वाढली व त्याच्या पुढल्या वर्षात 10% घटली तर लोकसंख्येत तुलना केल्यास लोकसंख्येत काय फरक पडणार. मग पहा या ठिकाणी 10%ची वाढ होऊन आली आणि पुन्हा या ठिकाणी काय होऊन आली 10%ची घट होऊन आली. मग आपण काय करावं लागते इथं टक्के वर्ग भागेला काय येणार 100. तर टक्के वर्ग म्हणजे 10चा वर्ग भागेला 100 म्हणजे 100 भागेला 100 म्हणजे काय होणार 1%ची घट होणार. मग अशा वेळेस नेहमी काय होत असते घटत होत असते. जर तुमचे टक्के सारखे असेल एक घट एक वाढ असेल तर टक्केचा वर्ग भागेला 100 अशा परिस्थितीत नेहमी काय होणार घटच होणार. म्हणून काय होणार पूर्वीपेक्षा अधिक पूर्वीपेक्षा कमी होणार म्हणजे जे काही लोकसंख्या त्यापेक्षा 1% काय होणार घट होणार. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 89. 74 वजा कंसात 85 भागेला कंसात 49 वजा कंसात 41 वजा 3 चा घात वजा 9 गुणेला
इथं काय भागाकार, इथं कंस पूर्ण. मग या ठिकाणी 9 त्रिक काय ती पहिले आपलं रँकिंग सोडावं लागेल. ठीक आहे, कंचे भागू बेवच्या नियमानुसार पहिले आपल्याला जे अंकदर्शक रेषा असते ते सोडवावं लागते. इथं 9 त्रिक होणार 27, त्यानंतर 41 वजा 3चा 5वा घात, इथं किती आहे 3चा 5वा घात आहे ना, मग इथं 3चा 5वा घात आहे 243. ठीक आहे, भागले इथं 9 त्रिक किती होणार 27. इथं जर का भागतो म्हटलं तर इथं भागाकार आपला झाले पाहिजे 3चा 5वा घात 3 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला हे झाले 4 वेळा, इथं 3 भागेला 27. 3 त्रिक 9 त्रिक 27 म्हणजे कटलं, म्हणजे 3 त्रिक 9 म्हणजे इथं किती उरले 9. मग आता इथं 41 मायनस 9, 41 मधून जर आपण 9 काढले तर इथे किती उरून आले 32. मग 49 मायनस 32 म्हणजे 8, इथे किती 17, 17 पाची किती 85. ठीक आहे, 17 पाची 85 किती झाले 5, 74 मायनस 5 म्हणजे किती येणार 69. म्हणजे पर्याय क्रमांक 4 किती येणार 69. 211 आपला 231 अधिक 19चा वर्ग अधिक 231 मायनस 19चा वर्ग भागेला 231 गुणिला 231 अधिक 19 गुणिला 19. तर या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येते का इथं समजा इथं पुन्हा पुन्हा अंक तोच दिला, म्हणजे इथं आपल्याला एकच अंक दिसून आला, एक ए दिसून आला आणि या ठिकाणी बी दिसून आला. मग इथं काय होणार ए अधिक बीचा वर्ग प्लस ए मायनस बीचा वर्ग भागेला एचा वर्ग प्लस बीचा वर्ग, म्हणजेच या ठिकाणी काय होत असते ए मायनस बीचा वर्ग, एचा वर्ग मायनस बीचा वर्ग. म्हणजेच आता इथं एचा वर्ग अधिक बीचा वर्ग, तर हे जर का आपण सोडतो म्हटलं तर काय ना एचा 2 एच प्लस मायनस मायनस एचा वर्ग मायनस बीचा वर्ग भागेला. आता हा कसा इथं प्लसमध्ये आहे, मग आता हा मायनस मायनस ए प्लस बी मायनस मायनस हा प्लस आहे, तर या ठिकाणी प्लस. मग आता हा ए आणि हा बी आहे, म्हणजेच या ठिकाणी एचा वर्ग प्लस बीचा वर्ग, म्हणजे हा ए बी कडून गेला, म्हणजे उरले किती फक्त या ठिकाणी 2, म्हणजेच काय येणार पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 94, 4 सेंटीमीटर बाजू असणारा चौरस व 6 सेंटीमीटर लांबी असणारे 3 सेंटीमीटर रुंदी असणारे आयत या दोन्ही आकृती क्षेत्रफळाची बेरीज किती पहा. 4 सेंटीमीटर बाजू, मग आता चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजेच काय म्हणते या ठिकाणी बाजूचा वर्ग, म्हणजेच 4चा वर्ग म्हणजे किती 16. व आयताचे क्षेत्रफळ म्हणजे काय म्हणते आयताचे क्षेत्रफळ बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी म्हणजे 6 अधिक 3 म्हणजे 6 3 9 2 18, यांची बेरीज किती 18 आणि 16, यांची बेरीज किती येणार इथं 34 चौरस सेंटीमीटर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 94 पहा. एक दुकानदार एक वस्तू दर्शनी किंमत त्याच्या खरेदी किमतीपेक्षा 150% अधिक निर्धारित करतो व 130% नफा मिळवण्यासाठी ते दर्शनी किमतीवर किती टक्के सूट द्यायला पाहिजे. बा दर्शनी किंमत या ठिकाणी कोण आपण दर्शनी किंमत, ठीक आहे, दर्शनी किंमत या ठिकाणी विक्री किंमत आणि या ठिकाणी आपण म्हणू खरेदी किंमत. खरेदी किंमत नेहमी असते 100% व तो दर्शनी किंमत त्याच्या खरेदी किमतीच्या 150% वाढतो. 100 आहे 150 म्हणजे किती या ठिकाणी 250 व 130% नफा, म्हणजे 100ची वस्तू 130% नफा म्हणजे 230ला जरी विका लागन तर दर्शनी किमतीवर किती टक्के सूट दिली, म्हणजे दर्शनी किंमत 250, विक्री किंमत 250 230, याच्यावर किती टक्के इथं किती रुपयाची सूट दिली 20ची, म्हणजे कितीवर 250वर 250वर 20ची सूट तर 100वर किती 0 0 कटला 25 100 4 3 8 म्हणजे किती टक्के सूट भेटली 8% सूट भेटली. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 95, एका भोजनालयातील 20 विद्यार्थी 10 दिवसाचा खर्च 5,000 रुपये आहे. 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसाचा जो खर्च आहे तो किती हजार रुपये म्हणते 5,000 रुपये आहे. तर 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसाचा खर्च किती. मग आता हे जर आपण सोडतो म्हटलं तर 32 गुणिला 7 गुणिला 5,000 भागेला 20 गुणिला या ठिकाणी किती 10. मग हे 2 शून्य हे 2 शून्य कटले, इथं 2 1 2 इथे किती आले समजा 16. ठीक आहे, इथं 7 5 35 गुणिला 16, इथं 16 पंचवांशी 0 आले, 8 आले 8, 16 त्रिक
48 8 आणि 8 16 म्हणजे किती 56 म्हणजे किती होणार या ठिकाणी 56 आणि हे 2 शून्य म्हणजे 5,600 रुपये खर्च येणार पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 97. प्रश्न क्रमांक 96 पहा. 10 वर्षानंतर त्यांच्या 10 वर्षापूर्वी मुलगा वडील यांची वयाची गुणोत्तर 1:7 होती. 10 वर्षापूर्वी 1:7, परंतु 10 वर्षानंतर किती होणार 1:2. तर त्यांच्या वडिलांचे आजचे वय किती मग पहा. दुसऱ्या गुणोत्तरानंतर 1चं गुणिले 10 वर्षापूर्वी 10 वर्षानंतर टोटल वर्ष झाले 20 भागेला 2 1 2 7 1 7 2 1 2 7 1 याच्यानंतर किती 5 इथं आले 5 5 चौक 20 म्हणजेच x बरोबर किती आला 4. तर वडिलाचे वय किती मुलगा आणि वडील 7 चौक किती 28 हे कधी 10 वर्षापूर्वी आज 10 जोडून द्या म्हणजे किती होणार 38 पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 98. प्रश्न क्रमांक 98 म्हणते पहा. प्रतीकचे 8 वर्षानंतरचे वय हे त्याच्या 8 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल तर आजचे वय का पहा. प्रतीकचे 8 वर्ष म्हणजे समजा आज वर्ष किती आहे x. 8 वर्षानंतर काय होणार x अधिक 8 आणि 8 वर्षापूर्वी म्हणजेच काय होणार x - 8 हे काय होणार म्हणते प्रतीकच्या 8 वर्षापूर्वीच्या दुप्पट म्हणजे हे दुप्पट होणार म्हणजे इथे काय केले आपण 2 केले मग इथं x मायनस इथं 8 दोन्ही किती झाले 16 बरोबर x अधिक किती झाले 8. मग हा इकडे x इकडे आला म्हणजे काय होणार मायनस होणार प्लस इकडे मायनस मग इकडे मायनस इकडे होणार प्लस 16 आणि 8 किती झाले 24 म्हणजेच आजचं वय किती 24 पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 61. 60 ते 70 दरम्यान येणाऱ्या समसंख्येची बेरीज किती. 61 ते 70 म्हणजे 61 ते 70 म्हणजे किती 62 64 66 त्यानंतर 68 आणि 70 याची जर का बेरीज करतो म्हटलं की 330 पर्याय क्रमांक 2. राहुलजवळ 32 रुपये आहे. हेमंतजवळ राजूच्या चौपट पैसे आहे पहा. या ठिकाणी काय म्हणते राहुलजवळ 32 रुपये आहे. राहुलजवळ आपल्याजवळ 32 रुपये आहे. हेमंतजवळ राजूपेक्षा चौपट रुपये. हेमंतजवळ जो राजू आहे त्याच्यापेक्षा चौपट म्हणजे एक्स आहे किती आहे 4x. चौपट व राहुलपेक्षा 4 रुपये कमी. कोणाजवळ हेमंतजवळ राहुलपेक्षा 4 रुपये कमी म्हणजे इथे किती झाले 28 आणि याजवळ त्याच्या 4 पट म्हणजे 4 पट कमी म्हणजे इथे किती झाले 7. तर तिघं मिळून किती रुपये आहे तर 8 2 10 7 8 1 67 रुपये आहे पर्याय क्रमांक 2 67.